जय गजानन माऊली. सर्वात आधी तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे होळी. आम्ही आलेलो आहे वाडी होळीची तयारी करायला, होळी पेटवायला. चला मग इकडे चालू आहे आता होळीची चांगली मस्त तयारी. हे पोरगी काढून होती रांगोळी आणि आमची होळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या वाडीतच आहे. होळी पेटवू तू चालले त्यात हे दोघं नगीने म्हणतात थांबा तुम्हाला निजम आम्ही पेटवून देतो. पेटवा बा तुम्ही पेटवा सगळेजण म्हणून यांचे टिक्का वगैरे लावलं आणि होळी पेटवायला सुरुवात. इकडे मस्त होळी तर पेटली आता आमची आणि एक एक करून सर्वांनी पूजा पण केली. म्हणत की आम्ही प्रदक्षिणा घालतो म्हणे होळीले. घाला म्हटलं तुम्ही प्रदक्षिणा घाला. आधी आजी आप्पा होते तर आमच्या इथं होळीला खूप मजा यायची, पण आता आजी आप्पाच नाहीये तर मग एवढं की मजा येत नाही. आप्पा होते तर कसं आप्पा हशी मजाक करत होते चांगली. आता कोणी एवढं करत नाही. परत जाऊ द्या. ते होळीची पूजा तर झाली होती. हे म्हणे मी पटकन प्रसाद वाटून देतो. एवढ्यात काकू वगैरे म्हणे की मी गायची पूजा वगैरे करून घेतो. मग मस्त यांनी गायची वगैरे पूजा घेतली. त्यामुळे म्हणलं थांबा मी आता दर्शन घेऊन घेतो. आणि तुमच्या इथली होळी कशी गेली कमेंट करा बरं. सगळं दर्शन वगैरे घेणं झालं, सगळं झालं तर इकडे गप्पा गोष्टी चालू होत्या. सगळेजण आरामात मस्त बसलेले होते. गोष्टी चालूच होत्या तर तेवढ्यात ह्या भाऊचं वेगळंच काहीतरी. होळीची राख पाहिजे म्हणे हाता पायला लावायला उद्या सकाळसाठी. आम्हाला आधीपासून आमच्या आजी आप्पांना सांगितलं की बा होळीतली जी राख लावतो त्याच्यामुळे रोगराई येत नाही म्हणतात. आमची तर झाली आता होळीची मस्त पूजा आणि मी जातो पटकन आता घरी. भूक लागली जोराची चांगली. आता मी घरी जापर्यंत तुम्ही लवकर इन्स्टाला फॉलो करून घ्या, युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या.